तर मित्रांनो, आजची स्टोरी कोकणामधल्या एका छोट्याशा गावाची आहे. त्या गावाचं नाव आंबेवाडी आहे. तर मित्रांनो, कोकण रेल्वेच्या आंबेवाडी नावाच्या छोट्याशा स्टेशनपासून 8 किलोमीटरच्या आत एक लहान डोंगरी गाव होतं. विठोबावाडी येथे 9 नंतर एकही माणूस बाहेर फिरकायचा नाही. लोक म्हणायचे, या रस्त्यावर रात्री 10 नंतर कोणीही दिसलं तर तो माणूस नसतो. अमोल मुंबईतला एक तरुण नोकरीच्या कामानिमित्त कोकणात गेला होता. गाडी उशिरा पोचल्यामुळे त्याला शेवटची बस सुटली. टॅक्सीवाल्याने सांगितलं, साहेब, मी 6 वाजल्यानंतर त्या रस्त्याला जात नाही, तुम्ही पायी जाऊ नका. पण अमोलने दुर्लक्ष केलं आणि हातात मोबाईलची टॉर्च घेऊन चालायला सुरुवात केली. चंद्रप्रकाशात डोंगराचा रस्ता शांत आणि भयानक दिसत होता. दोन्हीकडे झाडं, मध्येच अंधार आणि कधी मधी कुकडासारखा आवाज यायचा. चालता चालता त्याला मागून पावलांचा आवाजही ऐकू यायचा, टक टक टक. त्याने मागे वळून पाहिलं, पण कोणीच नव्हतं. तो पुन्हा चालू लागला, पण यावेळी पावलांचा आवाज त्याच्या गतीने वाढू लागला. घाबरून त्याने हाक मारली, कोण आहे? उत्तर नाही, पण हवेत एक गार झुळूक आली आणि पाठीवर काटा उभा राहिला. रस्त्याच्या एका वळणावर त्याला पांढऱ्या साडीत एक बाई दिसली. डोकं खाली, लांब केस, पुढे हातात लाल कंदील. ती हळूहळू त्याच्याकडे आली आणि मंद आवाजात विचारलं, तुला गावात जायचं आहे का? मी रस्ता दाखवते. अमोल घाबरला, पण एकटा असल्यामुळे तो तिच्या सोबत चालू लागला. तिचा आवाज गोड होता, पण चालताना पाय जमिनीला लागत नव्हते. जणू हवेत तरंगत चालत होती. अचानक वारा आला आणि वारा वाढला. धुकं गडद झालं. बाई थांबली आणि हळूच म्हणाली, तू मला पाहू नये. आता इथून कोणीही जिवंत जात नाही. तितक्यात तिचा चेहरा वर आला. डोळे पोकळ, तोंड फाटलेलं आणि आतून काळा धूर बाहेर येत होता. अमोल किंचाळला आणि पळायला लागला, पण रस्ता कुठे संपेना. तोच वळण, तेच झाड आणि मागे टक 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 पावलांचा आवाज. तर मित्रांनो, पहाटे झाली. पहाटे गावकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला अमोलचा मोबाईल मिळाला. स्क्रीनवर शेवटचा रेकॉर्ड झालेला व्हिडिओ चालू होता. धुक्यातून पांढऱ्या साडीतील बाई हळू कॅमेऱ्याकडे चालत येते आणि शेवटच्या फ्रेममध्ये फक्त काळोख आणि मंद आवाज. आणि त्याच्यात आवाजात असं येत होतं, आता तुझी पाळी आहे. आणि मित्रांनो, अमोल परत कधीच सापडला नाही. तर मित्रांनो, आजची स्टोरी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.